फर्स्टली थँक्यू सावंत सर, थँक्यू रमेश सर. त्यांनी हा जो प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे आपल्या तेजलच्या सगळ्या स्टुडंटसाठी, सगळ्या पालकांसाठी, आणि खरं हे फार कौतुकास्पद आहे. असं कोण करत नाही, कारण नॉर्मली आपण क्लासमध्ये ऍडमिशन घेतो, आपला मुलगा शिकून घरी येतो, मार्क मिळतात वगैरे, पण असं आतून कोणाला असं वाटत असेल तर ते रमेश सर आणि हे जे सेशन आपल्याला डिलिव्हर केले सावंत सर, कारण त्यांनी एवढ्या कळकळीने हा आपला सेशन घेतलेला आहे आणि तो खरंच कौतुकास्पद आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे एक्झाम हा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सगळ्या स्टुडंटचा अटेंड करण्याच्या अगोदर वेगळा होता, पण आता हा सेशन अटेंड केल्यानंतर सगळ्यांचा एक्झामचा दृष्टिकोन पाहण्याचा हा वेगळा असणार आहे. एक्झामवर आपण प्रेम केलं पाहिजे. एक्झाम ही एक पॉझिटिव्ह सिच्युएशन करून आपल्याला त्याच्या पुढे तोंड दिलं पाहिजे. जसं माझ्या मुलाने सांगितलं नंदननी की मी सगळा अभ्यास करतो आणि एक्झाम मध्ये मला आठवत नाही आणि विसरून जातो. ऍक्च्युअली ते का होतं, बिकॉज एक्झाम आपल्याला कन्सेप्ट समजला, पण त्यासाठी प्रॅक्टिस लागेल, आपल्याला टीपी करावं लागेल. टीपी म्हणजे टफ प्रॅक्टिस. तर ते जर आपण सातत्याने केलं तर डेफिनेटली आपण जी काय मेहनत केलेली आहे, आणि जेणेकरून आता हे जे 50 दिवस आपल्या हातात आहे, त्या 50 दिवसामध्ये आपला जो गिअर आहे तो वाढवायचा आहे. सकाळी उठून अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, आणि आपला जो अभ्यास झालेला आहे ते सारखं जायचं, त्याचे रिव्हिजन करून ते ताजंतवाने ठेवायचं, सो दॅट 50 दिवसानंतर जे काही आपली एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये ते डिलिव्हर करता आलं पाहिजे. आणि हे दिस इज व्हेरी गुड session arranged by Ramesh sir. Thank you Ramesh sir. Thank you Sawan sir. And all the best students. Please do whatever for this session, and definitely you will achieve a success what you have find out and what you think as a goal. Thank you sir. Yeah.